राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गोरक्षजालंधर चर्पटाश्च अडभंगकानीपमचिन्दराद्या सौरंगिरेवानकवर्ती संज्ञा भूम्यापभूर्वनवनाथ सिद्धा। ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी करुणाकरा पंढरीशा रुक्मिणीवरा दीनबंधो दया सागरा पुढे ग्रंथ बोलवी उदया विश्वंभर बहुधार्थी चराचर भरण करते जन्म दिल्यावर कामने ती लक्ष्मी तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथा सर्व भावी रसभरित तरी ग्रंथापरी बराबर उदित विश्वंभरा होईचा। पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला, नंतर त्यांचे जे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग त्यांना नमस्कार करून म्हणतात की पांडुरंगा तुम्ही विश्वाचं पालन करण्याचं काम करता, जिथे काही त्या कमी असतं ते सगळं तुम्ही भरून काढता, तसं ह्या ग्रंथ प्रसंगी ही उणीव तुम्ही भरून काढा, शब्दाला काही कमी थोडं देऊ नका आणि जी काही कथा येईल ती तुमच्या कृपेने व्यवस्थितपणाने श्रोत्यांपर्यंत पोहोचवा। मागील अध्यायी उत्तम कथन रेवण नाथाचा झाला जन्म संसारिके कृषी कर्म बोलून धाविले धाविले परिधवी करून औषध देखील त्रिनंद जो शंकर सेवक त्याला गुरुतेचे प्राप्त होत असे। मागच्या अध्यायामध्ये रेवणनाथांचा जन्म झाला, संसार ब्राह्मणाने त्याला आपल्या घरी आणलेले आहे, त्याला हळूहळू मोठं व्हायला लागलेले, आई बाबांच्या मदतीला शेतीवरती जाऊ लागलेले आहेत आणि अशाच वेळेला पहाटच्या वेळेला एकदा बैल चालायला घेऊन चाललेले असताना तिथं दत्तगुरूंची त्यांची गाठ पडली। दत्तगुरूंचा स्पर्श त्यांना झाल्याबरोबर त्यांना ज्ञान झालेलं आहे, आपण चमत्काराचा अवतार आहोत, मात्र इथं शेती करीत बसलो। दत्तगुरूंच्या पाया पडले ते आणि दत्तगुरूंनी सांगितलं तुम्हाला काय मागायचे मागा, आणि ते म्हणले की दत्तगुरुदादा तुम्ही सांगा त्या पद्धतीने माझं पुढचं कार्य चालू राहील। त्या दत्तगुरूंनी त्यांना एक सिद्धी देऊन टाकली। त्यांना इतर नाथांच्याप्रमाणे लगेच काही अनुग्रह किंवा सनात केलेले नाही, तर फक्त त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांना ज्ञान त्यांना करून दिलेलं आहे। जेवी मरकटा चणे देऊन मार्गे हिंडवेती बुद्धिमंत प्राणी ते आत्महत्या करणे करून केला असे महाराजा दत्ते गेले शहाणपण किंचित काळात त्या दाखवून रक्षुने आपले प्राणभूषण गेला तेव्हा महाराजा पूर्ण अनुग्रह का दिला नाही, तर त्यांच्या ठिकाणी अजूनपर्यंत भक्तीचा विषय आलेला नव्हता। कामारासारखं त्यांचं जीवन होतं, सकाळी उठायचं, कष्ट करायचे, दुपारच्या वेळेला भूक लागली म्हणजे खायचं, म्हणजे
सामान्य माणसाप्रमाणे त्यांचं हे जीवन जगत होते. भक्तीचं उदय फक्त दत्तांचं दर्शन झालं तेव्हापासून पुढे भक्ती त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे. मग यांची भक्ती मुरली पाहिजे आणि ज्या वेळेला असं होईल त्यावेळेला आपण त्यांना मोठं ज्ञान देऊ असा दत्तांनी विचार केला. आणि जाता जाता मात्र त्यांना एक सिद्धी दिलेली आहे की ही सिद्धी तुझ्या जवळ राहील, महिमा नावाची सिद्धी तुझ्या हातात राहील. तुझ्याही वेळेला तिला पुकारशील त्या वेळेला ती तिथे येईल आणि तुझ्या मनात ज्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील ते पूर्ण करील. तू जे काही वस्तू मागेल ती वस्तू ती सिद्धी तुला देईल. येरी म्हणे मी सिद्धी पूर्ण देहधारी महिमान आय साहित्य होतं मोठं दत्त बोलून आठवला. तेव्हा सिद्धी दत्त ते सिद्धीची सगळं वार्ता सांगून देऊन नाता गेला होता. महाराज दत्तगुरूंनी त्या वेळेला सांगून ठेवलेलं होतं की अशी सिद्धी तुझ्या हातामध्ये राहील, तू सांगशील ती करून देईल. आणि तसंच झालेलं आहे. ज्या वेळेला ते शेतामध्ये गेले, बैल चरायला सोडले आणि झाडाखाली बसलेला असताना त्यांना एक विचार पडला की दत्तगुरूंनी आपल्याला सिद्धी दिली म्हणून त्यांनी त्या सिद्धीचे मंत्र भोगलेले आहेत आणि त्याबरोबर ती महिमा नावाची सिद्धी त्यांच्या पुढे येऊन उभी राहिलेली. महाराज काय आज्ञा आहे, तू कोण असं विचारल्यानंतर ते सांगते की मी महिमा नावाची सिद्धी आहे आणि दत्तगुरूंच्या सांगण्यावरून तुझ्या हातामध्ये आलेले आहे. वसन भूषण धन कनक राशी अपार दाबी नगा आयशी जे जे वर्तील सो कामनेसी तो अर्पे पूर्वीला ऐसे सांगून आपल्या आतमध्ये ओपिले होते मंत्र बीज ऐसे सिद्ध होता सहजे दाटला होत गर्वाने. त्या ठिकाणी कसं कुलपाला अमुक किल्ली लागली म्हणजे कुलप उघडतं त्या पद्धतीनं या अमुक मंत्राने सिद्धी प्राप्त व्हावी असा संकल्प दत्तगुरूंनी केलेला होता. तो मंत्र जब त्यांच्या हातून सहज झाल्याबरोबर त्या ठिकाणी ती महिमा नावाची सिद्धी झालेली आहे. त्यांनी विचारलं कोण, त्यावेळी ते सांगते की मी महिमा सिद्धी आहे आणि दत्तगुरूंनी मला तुमच्या हातात राहायला सांगितलं, तू काय काय करू शकते. त्यावेळेस ते म्हणते की महाराज तुम्ही जे सांगाल ते कार्य मी करून देईन. यांनी लगेच परीक्षा पाहण्यासाठी समोर मळणी झालेली होती, ज्वारीचे खेत झालेले होते पूर्ण आणि ही रास सोन्याची कर असं म्हटल्याबरोबर तिला काय अवघड तरी त्या सिद्धीने ती लगेच ती ज्वारीची राशी ही सोन्याची केलेली आहे. मग मात्र त्या रेवणनाथांना खात्री झाली की आपण फक्त समजत होतो पण हे सिद्धी ही सोनच काय काही जे मागाची वस्तू तयार करू शकते आणि ही ज्यांच्या हातामध्ये आहे ते दत्तगुरू किती श्रेष्ठ असतील. तरी ऐसे परीक्षा वचन आधी दामी मनकारून जायचा मोरा सुडून अग्निरक्षी परीक्षेची तू सन्निध आता सर्व काळ पुरुषी सगळे इच्छा फळ ऐसे बोलता ते लाळ बोलती झाले ते तू आता माझ्याजवळ कायम राहा. दत्तगुरूंनी सांगितल्याप्रमाणे की जशी जशी वेळ पडेल तसं तसं तुला पुकारीन आणि ज्या ज्या वस्तू मी मागेन त्या त्या वस्तू तुम्ही मला द्या. त्याची प्रचिती त्यांना आलेलीच होती आणि हळूहळू असंच झालेलं आहे की सिद्धी त्यांच्या जवळ राहू लागली आणि ती लोकांना मात्र दिसत नसत. मात्र यांनी पुकारलं की ती हजर व्हायची आणि जे जे वस्तू लागतील त्या त्यांना आणून द्यायची. ऐसी कल्पना आणून चित्ती सोडून दिले जाणे शेती तो येत प्रवृत्ती संसार बोलतसे म्हणे वत्सा सोडून तगडे बसला कोणी अर्थे ये रो म्हणे जाऊन शेतात काय जाता करावं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पहाटेच उठणारे हे देवनाथ त्या दिवशी काही लवकर उठलेले नाही म्हणून वडील त्यांना उठवायला गेले की अरे वत्सा उठ बाळा, कवर झोपून राहतो, आपण शेतकरी आहोत, आपल्याला एवढ्या वेळ झोपणं बरोबर नाही, आपल्या मागे जनावर आहेत, शेतीपोतीचे काम आहे. त्यावेळेला तो रेवणनाथ झोपल्या सांगतो की बाबा आता शेतात जायचं काही कामच नाही. तेव्हा असं कसं बोलतो तू. त्यावेळेला ते सांगतात की मला दत्तगुरूंनी सिद्धी जी दिलेली आहे त्याच्या योगाने आता सगळ्या काही वस्तू आपल्याकडे आहे, तेव्हा आता कष्ट करण्याची काहीच गरज नाही. ते काही वडिलांना पटत नाही. रेवणनाथ म्हणतो की जाऊन पहा. त्याप्रमाणे ते त्यांच्या त्या कोठारामध्ये गेलेले आहे तर ते सगळं धान्याचे पोते सोन्याचे झालेले आहेत. त्याचप्रमाणे तिथे ज्या काही वस्तू आहेत त्याही सोन्याच्या झालेल्या आहेत. मग मात्र वडील पुन्हा परत आलेले आणि त्याला एक प्रकारे मोठा सन्मान दिलेला आहे. तिथून पुढं त्यांनी कोणतंही काम त्या मुलाला सांगितले नाही. हा कोणीतरी अवतारी पुरुष आहे, आपल्याला हा सापडलेला आहे आणि हा मोठा अवतारी पुरुष असून याच्या हातामध्ये सिद्धी आहे. ऐशा कल्पना आणून चित्ती सोडून दिले जाणे शेती तो दिने प्रवृत्ती संसार उभतसे शेत पिकल्या अपार करणे मग सुख भोगून यावणे ना तरी भ्रांती खाव्या लागणे पुढे होईल बाळका. वडिलांना मोठी चिंता होती दररोजची, कारण की शेती होती पण मात्र शेती पिकत नसतं किंवा कमी उत्पन्न येत असं आणि मग त्याच्यामुळे त्यांना काळजी पडायची की आता हे वर्ष कसं जातं आणि तो मुलगा काय ऐकत नाही. हे पाहिल्यानंतर त्यांना मोठं नवल लागलेले आणि ते म्हणतात अरे बाळा
आपण जर शेतामध्ये गेलो नाही तर हे आपलं पैसा कसं काय सांगणार. त्याचप्रमाणे आपल्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, इस्टेट आहे, घरदार आहे, तर त्याचा खायला काही उपयोग नाही. खाण्यासाठी त्या वेळेला रोकड पैसेच पाहिजेत किंवा धान्य आणलं पाहिजे. त्यावेळेला या रेवणनाथाने चमत्कार दाखवला. घरामध्ये जाऊन पाहतात वडील, त्यांना सगळं सोन्याच्या दिसलेलं आहे आणि मग मात्र ते रेवणनाथाला मानायला लागलेले आहे. मग परमहोनी हर्षयुक्त म्हणे वरदवाणी आहे सत्य, कोणी अवतारी प्रताप सिद्ध मुनी असे हा तो संसार पुरुषे कदा न सांगे कवण्या कार्यासी प्रमाण मान त्याचे बोलाचे तदनुसार वर्तत. मग तो रेवण ब्रह्मसूत काय करतसे नित्यानित्य बुंधल ग्राम तो अत्यंत मार्गावरी नागत. ते बुंधल नावाच्या गावामध्ये राहत होते. तेही गाव त्या गर्भगिरी पर्वताच्याच रांगेमध्ये आहे. ते त्या बुंधल गावामध्ये ते असं ठिकाण होतं बाबळेश्वर सारखं. त्या ठिकाणी चारही रस्ते 4 दिशांना जात होते. मग त्या ठिकाणी ते रेवणनाथ गेलेले. तिथे त्यांनी इमारत उभी केली आणि तिथं त्यांनी त्या सिद्धीला सांगून दररोज अन्न तयार करायचं आणि ते अन्न लोकांना वाढायचं. दुपारच्या वेळेला ज्यांना कोणाला भूक लागेल ते तिथे यायचे आणि तिथे जेवण करायचे. ते पण जेवण असं नाही की जे आहे तेच खा असं नाही. तुम्हाला जर वाटलं गुलाबजाम पाहिजे तर त्याला गुलाबजाम मिळायचे, ज्याला लाडू पाहिजे त्याला लाडू मिळायचे, ज्याला वेगवेगळे मिष्ट अन्न पाहिजे ते मिळायचे. हे पाहिल्यानंतर लोक खुश होऊन जायचे. एकतर दुपारी क्षुधा तृप्ती, पहिल्यांदा भुकेचं निवारण करण्यासाठी जे अन्न मिळेल ते खाऊन माणूस तृप्त होतो. आणि त्यातल्या त्यात जर आपल्या आवडीचं जर अन्न मिळेल मग माणसाला आणखीनच आनंद वाटतो. त्या पद्धतीने तिथं अन्नसत्र त्यांनी उभारलेलं आहे. आणि ही कीर्ती हळूहळू सगळ्या परिसरामध्ये पसरली. हे रेवण राहिले नाही तर रेवण सिद्ध म्हणू लागलेले आहे. मोठा माणूस असं म्हणू लागलेला आहे. तो ते म्हणती बाबा नाथ आम्ही नाही माहीत, तो सदराहून मत नाथ काय करे महाराजा. पुन्हा येऊन धर्मशाळेत लोक असे म्हणे गुरु कोण याते, कोण मिरवला जगात ते निरदया ते नाम सांगा. एवढ्यामध्ये काय झालेले, त्याच गावामध्ये मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत आले. एक धर्मशाळा होती तिथं उतरलेली आहेत आणि तिथं राहून त्यांना लोक दर्शनाला आले. आपल्या गावामध्ये जर कोणी साधू संत महात्मा संन्यासी आले तर आपण दर्शनाला मुद्दाम जातो, त्यांचं सामंजस्य घेतो, त्यांना काही हवं नको किंवा वेळच्या वेळेला आहार पाणी देतो. त्या पद्धतीने लोक गेलेले आहे, त्यांचा आदर सत्कार केलेला आहे. आणि मच्छिंद्रनाथांना लोकांनी सांगितलं की महाराज आमच्या गावामध्ये एक रेवण सिद्ध नावाचा माणूस आहे, तो सुद्धा इथं अन्नसत्र काढतो. अनेक लोक वेळेला येतात आणि जेवण तृप्त होतात. तो कोण आहे असं मच्छिंद्रनाथांनी विचारलं. ते सांगतात की आमच्याच इथले जे सारूप ब्राह्मण आहेत त्यांचा तो मुलगा आहे आणि त्याचे गुरु कोण असं म्हटल्यानंतर लोक म्हणतात की ते काय आम्हाला सांगता येणार नाही. पक्षी कुळाते पाता ऋण घालता झाला इच्छा बोधन तरी एका तरी बैसून तुष्ट करून बोलवी. श्रीस्कंधी पक्षी मेळा मच्छिंद्र बैसोनी त्याचा कळा जाय म्हणता होता वेळा अंबरा ते जाती. मच्छिंद्रनाथांनी विचार केलेला आहे की हे कोण असावे, त्याचा शोध आपण काढला पाहिजे. म्हणून त्यांनी काय काळा केलेली आहे की तिथं पक्षी त्याचप्रमाणे जे पशु त्यांच्या नावाने मंत्र जाप केले. त्याबरोबर काय झालेले आहे की ते जे हरिण आणि वाघ एका ठिकाणी येऊन चरायला लागलेले आहेत. गाईचं आणि वाघाचे वैर असतात ते कधी एकत्र येणार नाही, पण ते सुद्धा एकत्र दिसायला लागलेले. एवढंच काय पण हे कावळे चिमण्या कबूतर हे मच्छिंद्रनाथांच्या अंगा खांद्यावरती खेळायला लागलेले. मग मात्र ही गोष्ट जाऊन लोकांनी रेवणनाथांना सांगितली की महाराज आपल्या इथे कुठेतरी महात्मा आलेला आहे आणि तो महात्मा असा आहे की त्याच्या समोर कोणते तरी पक्षी आहे ते वैर धरती नाही. अहो पक्षी तर त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळतात. रेवणनाथांना ज्यावेळेला ही गोष्ट कळाली ते मनात विचार करतात की हा कोण माणूस असावा आणि त्यांना भेटण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. मग पाता रोनी वन तरासी त्यासही देत आहारासी आपले असते व्याघ्रमासी ग्रास देत महाराजा. ऐसे होता काही दिवस लोक म्हणती महापुरुष हा ईश्वरची म्हणून या स्वपाद व्यंग कीर्ती झालेली मच्छिंद्रनाथांची. याच्या अंगावरती पशु पक्षी खेळतात, जवळपास वैर धरीत नाही. म्हणजे हा काही माणूस नाही, हा प्रत्यक्ष ईश्वरी अवतार कोणीतरी असावा. तरी स्कंदी करून आरोहण अन्न जगाते सेवन जा म्हणता करते गमन तृप्त म्हणा मिरवणे म्हणाल बोलणे व्यर्थ चावटे तरी आपण पाहावे दृष्टी पक्षी श्वापदी कोट्यात कोटे त्या पाशी येतात. एवढंच काय की थोडे नाही पशु पक्षी, अनेक पशु पक्षी तिथे येतात आणि ते मच्छिंद्रनाथ त्यांच्या मायेने काय त्यांना माहिती त्याप्रमाणे ते आहार निर्माण करतात. ते पशु पक्षी ते आहार खातात आणि जा म्हणलं तर ते पशु पक्षी निघून जातात.
ही गोष्ट येऊन पुन्हा रेवणनाथांना लोकांनी सांगितलं त्या गावकऱ्यांनी किंवा महाराज अहो तो माणूस तुम्हाला काल सांगितलं आम्ही तिथे जाऊन आलो तो काही सामान्य नाही आम्ही फक्त त्यांचे भला माणूस म्हणून त्यांची तिथे समाचार घेतला पण मात्र आज तर असं ऐकलं की त्यांच्या समोर अनेक पशुपक्षी येतात आणि ते अंगा खांद्यावरती खेळतात जा म्हणलं की निघून जातात हे मात्र मोठं विचित्र आहे ते पाहुणे आश्चर्यवंत म्हणे वनतरी कैसे मांडले द्वैत तरी फिरूया संशया ते प्रत्यक्ष सिद्ध कोणा मग सगळे येऊन आपले सत्य जाऊन बैसे एकांत स्थानी म्हणे दत्त मंत्र प्रयोगनी प्रत्यक्ष करू सिद्धी ते आता रेवणनाथ आहे ते विचार करतात की अहो आपण सुद्धा काही कमी नाही आपल्याला जी काही दत्ताने सिद्धी दिलेली आहे त्याच्या योगाने आपण अन्न निर्माण करतो आणि भुकेल्यांना अन्न देतो भुकेल्यासी देई अन्न तान्हेल्यासी देई पाणी वाट सुरुषी देता उसरी श्री हरी दृष्टील त्याच्यापैकी एक सत्कर्म आपल्या हातून या निमित्ताने घडतंय मग आपण त्यांच्यापेक्षा काही कमी नाही आपण त्यांच्याकडे कसं जावं ते आपल्यापेक्षा मोठे असतील पण आपण सुद्धा काही कमी नाही हा अहंकार त्यांना नडलेला आहे आणि रेवणनाथांनी ते मनामध्ये धरलं ते काही तिकडे गेलेले नाही आणि मग त्यांनी काय केलं तर त्या सिद्धीला आमंत्रण केलेलं आहे महिमा सिद्धी तर महिमा सिद्धीला बोलवल्यानंतर ती हात जोडून येऊन उभी राहिली महाराज बोला काय आता बनवू तुम्ही सांगा त्या पद्धतीने मी अन्न धान्य सोनं नाणं सगळं तुम्हाला द्यायला तयार आहे त्यावेळेला रेवणनाथ म्हणतात की आज मला अन्न धान्य सोनं नाणं नकोय मला एक पत्ता पाहिजे हे जे इथे उतरलेले महाराज योगी आहे कोणी त्यांचं नाव पण मला माहिती नाही पण त्यांच्या अंगा खांद्याच्या वरती जे जनावर खेळतात पशुपक्षी राहतात त्यांना जा म्हटलं तर जातात तशी सिद्धी तुम्हाला दे असं म्हटल्यानंतर ती म्हणते महाराज तेवढं सोडून बोला कारण किती गोष्ट काही माझ्या हातामध्ये नाही तुझे ते साह्य जाणं मग द्विष पक्षी पशुपक्षी अपद्वैतपण काय असेल तेवढे कठीण देवा जे काही येतील की स्वर्लोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर अनेक चरण सेवा दोन दिक वांछितील मग तुझी ऐसे सिद्धी बोलता वचन चित्ती म्हणे हेती करीन मग सर्व त्याग करून काननाथ प्रवेशित महाराज तेवढी गोष्ट काय मला करता येणार नाही असं कसं करता येणार नाही दत्तगुरूंनी तर सांगितलं की तुम्हाला जी पाहिजे ती वस्तू ते आणून देतील अशी अवस्था तुमचे मला करून द्यायला काय हरकत आहे ती म्हणते की तसं नाही ती अवस्था आहे ज्यांना प्रत्यक्ष दत्तगुरूंचं दर्शन होतं डोक्यावरती त्यांच्या हात ठेवतात आणि ज्यांचं ब्रह्मज्ञान त्यांना झालेलं आहे की कोणत्याही प्रकारचं द्वैत म्हणजे तू वेगळा मी वेगळा जीव वेगळा ईश्वर वेगळा ही जिथं काही राहिलेलं नाही असे जे लोक आहेत एकच एक ब्रह्म सगळ्या ठिकाणी भरून उरलेला आहे ब्रह्माशिवाय जगामध्ये दुसरं कोणी नाही आणि आपणही त्या ब्रह्माचा अंश आहे असं त्यांचं ज्ञान ज्यांना झालेलं आहे असं ज्ञान कोणाला होईल तर प्रत्यक्ष दत्ताने ज्यांना दर्शन दिलेलं आहे आणि त्यांना संकल्प करून त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून कानामध्ये गुरुमंत्र दिलेला आहे तेच लोक फक्त असे ब्रह्म अवस्थेला जाऊ शकतात त्यांना ब्रह्मवेत्ता म्हणतात आणि असे ब्रह्मवेत्ता ते महात्मा आहेत आणि त्यांचं नाव पण लोकांकडून त्यांना कळलेलं आहे ते मच्छिंद्रनाथ आहेत म्हणून मग आता मी काय करू मला कसं हे अवस्था प्राप्त होईल असं सिद्धीला विचारल्यानंतर सिद्धी म्हणते की महाराज तुम्हाला दत्तगुरू भेटले होते त्याच ठिकाणी तुम्ही जा तिथं तपाचं आचरण करा दररोज उठायचं संसार पाण्याचं काही लक्ष द्यायचं नाही आवरायचं सावरायचं दत्तगुरूंनी तुमच्या डोक्यावरती हात ठेवला मंत्र सांगितलेला आहे त्याचा जप करीत राहायचं अशा पद्धतीने जर तुम्ही गेले तर तुम्हाला कदाचित पुढच्या काही कधी होईल ते काही सांगता येणार नाही पण मात्र हा मार्ग तो तिकडे जाणार आहे आणि हळूहळू तुम्हाला त्या ब्रह्मावस्थेपर्यंत पोहोचता येईल मनी दाटला भेटीचा योग त्याने अन्न जगाचा झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीर भोग शुष्क काष्ट आहे तसे चालले तर भक्षण येत असे काय जेवढून दत्त वियोगी भेटी कारणे काय वाचे भेदला मग ते पाहून मच्छिंद्रनाथ म्हणे हा लागला प्रज्ञा प्रयत्नात तरी कोण गुरु आहे त्या ते समजला नाही अद्याप त्या पद्धतीने ज्या ठिकाणी दत्तगुरूंनी रेवणनाथांना दर्शन दिलेलं होतं तिथं ते गेले आणि दररोज आवरायचं सावरायचं दत्तगुरूंच्या नावाने दिलेला मंत्र जप करत बसायचं आणि स्वतंत्र काही खायचं नाही आणि फक्त जर पानं उडून आले एखाद दुसरं तेवढंच फक्त खायचं अशा पद्धतीने त्यांची तपश्चर्या चालू झाली इकडे मच्छिंद्रनाथांना येऊन सांगितलं लोकांनी अहो ते जिथं दत्तगुरू भेटले तिथे गेले आणि तिथे त्यांची अशी तपश्चर्या चालू झालेली आहे मच्छिंद्रनाथ मनात विचार करतात की आता हे लागले प्रयत्नाला पण मुक्काम काय अजून आलेला नाही कारण प्रयत्न जरी केले म्हणजे काय लगेच तो माणूस पोहोचणार असं नाही
पण अजूनही यांच्यात कोण गुरु आहे ते मात्र अजून मला काही कळलेलं नाही. म्हणून मच्छिंद्रनाथ विचार करू राहिलेले आहे. हा गुरु तो ऐसा कैसा काळ रत्ना दृढोत्तर घालून फासा गेला आहे अभ्यासा भासा निष्ठुर मन करुण्या. मग रेवण सिद्धार्था प्रताप पुसून घेतला जन्मुखे माप. ते म्हणते आय जगबाप परोपकारी. असे किती लोक आलेले होते, त्यांच्याकडून सगळी माहिती काढून घेतलेली. मच्छिंद्रनाथांनी मनात विचार करतात की गुरु पण असे कसे की ज्यांनी त्याला अर्धवृत्ती सोडून दिलेलं आहे. धड प्रपंचातही नाही, धड परमार्थातही नाही. प्रपंचना परमार्थ तुका दोहीकडे चोर अशी अवस्था याला झालेली आहे. तेव्हा लोक सांगतात की मात्र महाराज ते काही असू द्या, परमार्थातलं आम्हाला काही कळत नाही, पण मात्र ते जे काही सत्कृत्य करतात ते मात्र खरोखर अतुलनीय आहे. की त्या ठिकाणी लोकांना भूक लागल्यानंतर लगेच जेवण तयार, आणि हा जो काही त्यांचा कार्यक्रम आहे तो मात्र खूप मोठा आहे. ऐसी ऐकून जनाती गोष्टी चित्ती म्हणे हा प्रताप कोटी. सिद्धी सकळ साधारा जेठी कोठे तरी गुरुकृपे. तरी आता सिद्धी पूर्ण झाली आहे स्वस्वाधीन. या सिद्धीचे पाचारून वृत्तांत सुत भावा की दत्त गुरूंच्या बाबतीमध्ये मच्छिंद्रांनी विचार केलेला आहे की या रेवण सिद्धनाथांना काहीतरी तरी सिद्धी प्राप्त नक्की आहे. ती कोणती सिद्धी असावं म्हणून त्यांनी अंतर्ज्ञान लावलं, ध्यान लावलं आणि त्या अष्टसिद्धींना बोलवून घेतलेले आहे. आणि मा गरिमा महिमा ईशित्व वशिता आणि मग त्या आरती ह्या ज्या सगळ्या अष्टसिद्धी आल्यानंतर मच्छिंद्रनाथाने त्यांना विचारलं की हे जे रेवण सिद्धनाथ आहे इथे म्हणतात रेवण, त्यांच्या हातामध्ये कोण आहे. त्यावेळेला महिमा नावाची सिद्धी पुढे झाली आहे. ती म्हणते की महाराज मी त्यांच्या हातामध्ये आहे. दत्तगुरूंच्या सांगण्यावरून मी त्यांच्या जवळ राहते आणि त्यांची दत्तगुरूची कशी गाठ झाली वगैरे हा सगळा विषय ज्यावेळेला मच्छिंद्रनाथांना कळाला त्यावेळेला ते म्हणतात अरे हा तर आपला गुरुबंधू आहे. त्या दत्तांनी आपल्याला अनुग्रह दिला, त्याच दत्तांनी यांना सुद्धा कृपा केलेली आहे. मग त्यांनी विचार केलेला आहे की आता आपणच काहीतरी केलं पाहिजे. त्याची परमार्थिक प्रगती इथं खुंटलेली आहे. ते जरी तपाला लागले तरी पण शेवटपर्यंत पोहोचलेले नाही. म्हणून त्यांनी विचार केला आणि ते गिरनारला गेलेले आहे. मच्छिंद्रनाथांकडे गेले आणि मच्छिंद्रनाथांच्या पाया पडलेले आहे. मच्छिंद्रनाथ म्हणतात दत्तगुरूंना की महाराज अहो त्या तुम्ही रेवण सिद्धाला डोक्यावर हात ठेवला पण मात्र त्याची काही पूर्ण प्रगती झालेली नाही आणि तो आज तुमच्यासाठी भेटीसाठी तळमळून राहिलेला आहे आणि तुम्ही त्यांना दर्शन द्या. अशी कोणीतरी आपल्यासाठी शिफारस केली पाहिजे. आपल्या समोर जरी नाही तरी आपल्या मागे तो आहे ना. मग असे जर शिफारस झाली तर त्या गोष्टी जाता व्यावहारिक काय पारमार्थिक काय तशी त्यांनी दत्तगुरूकडे शिफारस केली आणि मग दत्तगुरू म्हणतात की मी काहीतरी त्यांच्यासाठी करीन. जैसा अर्धपिंडी भाग मारुती देही उद्भवला योग परिस्थिता हरणी भोगेला भोग असह्य होऊन त्यासी. पण स्वसंगती तरी या रेवण सिद्धा प्रती साई आपण व्हावे सर्वस्वी. मग जेथून निघे हाती वेग गिरनार पर्वती आला तांग भेटून यात्र्यात्मजा योग रेवण सिद्धा तिवृत्त कथिले. पर्यावनी अवतार पूर्ण प्राप्ती चमस नारायण तो तुम्हा करता क्लेश दारुण मही लागे भोगित सहो महाराज. दत्तगुरु नव नारायणांच्या पैकी चमस नारायणाचा अवतार आहे. रेवण सिद्ध म्हणतात त्यांना, पण मात्र आज ते तुमच्या भेटीसाठी तळमळून राहिलेले आहेत. तरी अवनी अवतार पूर्ण प्राप्ती चमस नारायण तो तुम्हा करता क्लेश दारुण मही लागे भोगित असे. निर्वाण धरून चित्ती बैसला आहे कान्ना प्रती तरी कृपा बोध मारुत गती तयावरी सिंचावा. हा एक सिद्धी आणून त्या भास घालून गळा दृढोत्तर फास तरी तो फास झाला क्लेश मरण वाट त्या जागी. तुम्ही फक्त त्यांची गाठ घेतली किंवा योगायोगाने ती गाठ झाली पण मात्र तो त्या अधुऱ्या अवस्थेमध्ये आहे. तो त्रिशंकू अवस्थेमध्ये आहे. तो त्याला मागे जाता येत नाही आणि पुढं पण काही प्रगती त्या काही केली दिसना. म्हणून तो दत्तगुरु असा जप करीत त्यांच्या गावी बसलेला आहे. मग हे दत्तगुरूंना ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला दत्तगुरूंनी विचार केला की आपणही काहीतरी केलं पाहिजे. अहो तुम्ही फक्त ती सामान्य सिद्धी त्याला दिली तर ती सिद्धी त्याच्यासाठी फास्ट ठरलेली आहे. कारण की लोकांना जेवण मिळतं हे बरोबर आहे, ते एक सत्कृत्यही आहे, पण मात्र त्यांची वैयक्तिक पारमार्थिक प्रगती ही खुंटलेली आहे. त्वचा झाली असती व्यक्त देहे रुधिर आटली समस्त प्राण कासावी चक्षु श्वेत कार्पास दिसते. सर्वांगीच्या शिरादृश्य ढळढळीत दिसते महापुरुष पोटपाठ ऐकले हरिकटी संबंध होता. महाराज त्यांची जी तपश्चर्या आता चाललेली आहे, काहीच खाती नाही, ते पिती नाही. जे काही वाऱ्यांकडे एखादं पान आलं तेवढंच फक्त भक्षण करतात आणि त्याच्या योगाने काय झालेलं आहे की त्यांचं सगळं मांस आटून गेलेलं आहे. शरीरात फक्त सापळा शिल्लक आहे.
तरी महाराजा सदैव मावले वत्सा करावे काही तुले अवकृपा करणे नवे भले मही लागी मिरवावे लोहाचे कनक करी परस तेणे सांडेला पाकरस तरी परिसायसे कोण त्यास म्हणेल दगड मिरवलं तेव्हा महाराज आपण सांगतात की बा परिस लागली या फिटी लोहाची या भ्रांती परिसाचा जर स्पर्श लोखंडाला झाला तर त्या ठिकाणी ते माणूस ते लोखंड जे आहे ते सोनं होतं. तुमचा स्पर्श त्यांना झालेला आहे. तोही काही सामान्य माणूस नाही, पूर्वजन्मीचा तो चमस नारायण आहे. तेव्हा तुम्ही जाऊन त्यांच्यावरती कृपा करा आणि काहीतरी त्यांना त्या अवस्थेमधून सोडवा. की तमाचा एक आरी पूर्ण तेने सोडले चांगुलपण मग सवितारा त्या कोण मै लागे भुलेल का आपला वरद पाणी स्पर्शला जाय मुळे लागणे मग तो सर्व लागून आवनी ठेंगणेपणे मानत जाऊ. तुमचा स्पर्श ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी एवढं मोठं सुख राहतं तर ब्रह्मांडाचं सुद्धा सुख तिचं अपुरं पडतं. पण यांच्या बाबतीत मात्र असं झालेलं आहे, सिद्धी त्यांना जरूर मिळाली पण मात्र त्यांना परमार्थ प्राप्ती अजून झालेली नाही. ऐशी चाल सहज स्थिती गुरुची असे कृपामूर्त तरी रेवणनाथ द्यावत कष्टा नळिका सांडावे त्याची नीती पिवशाभास सेविले उभी संजीवनीपणास ते पुढे कोपल्या मृत्यूपदास पाठविलं की महाराज एकदा अमृत जर पिलं तर पुन्हा शवया द्या असं कोणी म्हणन का. जो अमृता ते जेवी तो कांजी केवी सेवी आणि असं असून सुद्धा त्यांना मात्र आज शेवटची अवस्था ईश्वराची अवस्था अजून काही प्राप्त झालेली नाही. ऐसे बोलत्या युक्तिवानाचे ऐकून दत्त प्रेम हृदयीनाचे डोलवणी ग्रीवासाचे साह्य करी आनंदे मग तो उदार शांत दाता सवे घेऊन मच्छिंद्रनाथा व्याना श्रद्धेल पूर्ण चित्ता तया ठाई पाताल. हे जे मच्छिंद्रनाथांचं जे बोलणं होतं ते वरिष्ठ उच्च कोटीतलं होतं. दत्तगुरूंच्या वरती सुद्धा त्याचा प्रभाव पडलेला आहे. ते म्हणतात तू म्हणतो ते खरं आहे, असं करा आपण दोघे जण लगेच जाऊ त्या ठिकाणी त्या बुंधल गावामध्ये जाऊ रेवणनाथांची गाठ घेऊ आणि त्यांना पुढची प्रगतीचा मार्ग सांगू. लगेच त्यांनी व्यानास्त्र मंत्राचे जप केले, हातामध्ये विभूती घेतली आणि त्याच्या योगाने त्या व्यानास्त्राच्या योगाने ते दोघं जण आकाश मार्गाने उडू लागलेले आहे. आणि काही वेळेतच ते ह्या बुंधन गावामध्ये जिथं रेवणनाथ तपश्चर्याला उभे होते तिथं जाऊन दाखल झालेले आहेत. तो येता ती देखला रेवणनाथ कृष शरीर काष्टवत अस्थिमय प्राण व्यक्त वाट पाय दत्ताची अतिक्लेशी कंठी प्राण पाहून श्रमला त्रिनंदन प्रेमे कवळीला आश्रयपणे माय जैशी बाळकाते. याप्रमाणे एखादं बाळ चुकलं आणि त्याच्या आईची जर कधी गाठ पडली तर ते जसं आईला आलिंगन जसं जवळ जाऊन भेटतं तसे दत्तगुरूंना पाहिल्यानंतर या रेवणनाथांना मोठा आनंद झाला. आपलं अशक्तपणा ते विसरलेले आहे. दत्तगुरूच्या पायी जाऊन त्यांनी मिठी घातलेली आहे. मग तो महाराजा तपोराज हृदय धरी आत्रे आत्मदेव मग साधक हिताचे चोद उल्हासे ओपितसे परमाराधुनी कृपे निहाळी करणे ओपिली मंत्रावळी तेणे अज्ञान काजळी निघून गेली सर्वस्वी. त्या दत्तगुरूंनी सुद्धा त्यांना आपल्या पोटाशी धरलं, त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला, कानामध्ये गुरुमंत्र सांगितला. त्याबरोबर त्यांचं जे काही थोडंफार अज्ञान होतं तेही निघून गेलेलं आहे आणि त्यांना समाधी अवस्था प्राप्त झालेली आहे. ज्या अवस्थेसाठी त्यांनी जे तप मांडलेलं होतं ते तप यशस्वी झालं आणि रेवणनाथ हे आता सनाथ झालेले आहेत. मग कृपे आराधुनी वज्रशक्ती बाळी तेरतेली दिव्य विभूती तेणे करून देहस्थिती शक्तिमान मिरवली. सवे घेऊन रेवणनाथ गिरनार पर्वती गेला दत्त तेथे बसून दिवस अमित विद्या वसन नेसविले. मग त्या ठिकाणी महादेव दत्तगुरूंची जी कृपा झाली त्या कृपेच्या योगाने ह्या रेवणनाथांना शक्ती आलेली आहे. त्यांनी दिव्य मंत्र विभूती त्यांच्या कपाळी लावली, त्याबरोबर त्यांचा अशक्तपणा गेला, ते सशक्त झालेले आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं की आता तुम्ही चला माझ्याबरोबर. दत्तगुरूंनी त्यांना रेवणनाथांना आपल्याबरोबर घेतलं आणि त्या गिरनार पर्वतावरती ते आलेले आहेत व्यानास्त्र मंत्र जपाच्या साहाय्याने. तिथं आल्यानंतर त्यांचं तिथंही तप सुरू झालेलं आहे. त्या गिरनारच्या मुक्कामामध्ये काही दिवसामध्ये दत्तगुरूंनी स्वतः त्यांना ब्रह्मज्ञान, रसायन, कविता, अनेक प्रकारचे सिद्धी, त्याचप्रमाणे शस्त्र, अस्त्र हे सगळे शिकवलेले आहेत. ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणे केले पान तेणे करून ऐक्यपण चराचरी मिरवले. ऐसा झाला त्या अभ्यास की मीच स्वामी दास तिथे व्याप्ती चराचर एक देई मिरवलो. मग पक्षीकुळा वंतरा सहित अचलपणी पाषाण लता समीपे ती पाचारिका रेवणनाथा वंदाया. मग मात्र त्यांना मच्छिंद्रनाथांच्या सारखीच अवस्था प्राप्त झालेली आहे. जग आणि मी काही वेगळा नाही. आतापर्यंत मी जीव
आणि परमेश्वर वेगळा सामर्थ्यवान असं समजत होतो. पण आता मात्र त्यांची रेवणनाथांची अवस्था ही एकच झालेली आहे, जी पूर्वीच्या मच्छिंद्रनाथांच्या सारखी होती. आता रेवणनाथ हे सिद्ध झाले, रेवणनाथ मच्छिंद्रासारखे योग्यतावान झाले आणि यांच्याही अंगावरती आता पशु पक्षी समोर येऊ लागलेले, वैर सोडून दिलेला आहे त्यांनी. यांच्या अंगावरती पक्षी उडून यायचे, जा म्हणलं का जायचे, अशी अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. धनुर्धर जळतरणी वैद्य नाटके चातुर्य गीत गायनी शास्त्रादी अश्वारोहिणी चतुर्दशी विद्या निरोपिल्या. उपरी नाना शस्त्र प्रवीणास्त्रे सांगितली मच्छिंद्रा समान वज्रास्त्रादी वाताकर्षण संजीवनी सांगितले. आता दत्तगुरूचीच कृपा झाली आणि एवढंच आहे की बा ते सगळं एका वेळेला होत नाही, काही दिवस त्याच्यासाठी जावेच लागतात. अनेक दिवसामध्ये पर्यंत गिरनार पर्वतावरती हे रेवण सिद्धनाथ राहिले दत्तगुरूंच्या बरोबर आणि तेवढ्या काळामध्ये दत्तगुरूंनी सगळ्या प्रकारच्या कळा त्यांना ह्या शिकवलेल्या आहे. उपरी नाना शस्त्र प्रवीण अर्थशास्त्र सांगितली मच्छिंद्रा समान वज्रास्त्रादी वाताकर्षण संजीवनी सांगितली. वातास्त्र धूम्रास्त्र अग्निअस्त्र नागास्त्र कामास्त्र पुरतास्त्र जलदास्त्रादी खगिंदास्त्र ब्रह्मास्त्रादी निरोपिली. त्याप्रमाणे पूर्वी नाथांना विद्या शिकवल्या होत्या, त्याचप्रमाणे सगळ्या विद्या संजीवनी वाताकर्षण हे सगळे नाथांचे जे सगळे विद्या आहेत त्या विद्या रेवण सिद्धनाथांना सुद्धा शिकवलेल्या आहेत. मग नाथपंथी दीक्षा देऊन उन्मनी मुद्रा फाडले कान तत्वा माझे दिव्य ज्ञान कळा कंथा ओपिली. देवविती शुद्ध सानंगी अनहद वाजे नाना अंगी कुबडी फावडी देह प्रसंगी देह विदेही मिरवला. दत्तगुरूंनी त्यांच्यावरती कृपा केली. आता हे रेवण सिद्ध रेवणनाथ झालेले आहेत आणि दत्तांनी जे नाथपंथाची आभूषण शैली शिंगी कुबडी फावडी हे सगळं त्यांना अर्पण केले. त्यांचे कान फाडलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जे वाद्य दिलेले आहे सारंगी, ते सारंगी वाद्य म्हणजे काय आहे तर त्या ज्या आवाजामुळे मी आणि तू ही भावना राहत नाही, सगळं काही आहे परमात्माच आहे अशी ज्या ठिकाणी समाधी लागती तात धाम परमम एवं माया तरंती ते, म्हणजे अशा ठिकाणी की तिथं कोणतंच प्रकारचं दुःख नाही आणि आहे ते सगळं परमात्मा स्वरूप आहे अशा अवस्थेला ते गेलेले आहेत. तिथून मग त्यांना सांगितलं की आता तुम्ही मार्तंड पर्वतावरती जा. तिथं मच्छिंद्रनाथांनी जालिंदरनाथांनी भर्तरीनाथांनी जशी तपश्चर्या केली त्या पद्धतीनं 6 महिन्यापर्यंत ती साधना करा. दररोज ते शुक्लवेल घ्यायची, तिथून खाली कुंडांपर्यंत यायचं, प्रत्येक कुंडामध्ये ती वेल टाकीत यायचे तुकडे आणि जाताना ज्या कुंडामधलं पाणी हे जी वेल सजीव दिसेल त्या कुंडाचं पाणी प्यायचं. मग ते दैवत तुम्हाला प्राप्त होईल. जशी पूर्वी नाथांनी साधना केल्या होत्या त्या पद्धतीनं रेवणनाथांनी सुद्धा ह्या साधना केलेल्या आहेत. असो या सर्व साध्यावरी मावंदे मांडले भवता गदरी हरिहरादी साह्यकारी गिरनार पर्वती आणले. ऐसा होऊन पूर्ण स्थित मग सवे घेऊन मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वती गेले. तूर्त नागेश्वर स्थान वंदिले. मच्छिंद्रनाथ सुद्धा त्यांच्याबरोबर गेलेले. ही सगळी विद्या झाल्यानंतर ते पुन्हा गिरनारला आले. त्या ठिकाणी त्या दत्तगुरूंनी सांगितलं की आता सगळ्या देवदेवतांना बोलवतो आणि ज्याप्रमाणे पूर्वी मच्छिंद्रनाथांना जालिंदरनाथांना भर्तरीनाथांना देवदेवतांनी आशीर्वाद दिले त्या पद्धतीनं तुम्हाला सुद्धा आशीर्वाद द्यायला सांगतो असं म्हणून दत्तगुरूंनी आवाहन केलं. आता दत्तगुरूंना कोण नाही म्हणणार. सगळे देवदेवता इंद्र चंद्र वरुण यम आदित्य हे सगळे दैवत महादेव ब्रह्मदेव विष्णू भगवान हे सगळे देवदेवता आलेले आहेत तिथं आणि गिरनार पर्वतावरती या रेवणनाथांना त्यांनी आशीर्वाद दिलेले आहे. 4 दिवस यथायुक्त सोहळा भोगला अपरिमित मग प्रसन्न होऊन सकळ देवता पूर्ण वरा ओपले. ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुचे पर्वताकार मावंद्या ते पातळी. त्या ठिकाणी त्यांनी जे जेवणावळीचा कार्यक्रम त्याला मावंद म्हणतात. ते गंगा पूजन करून ते तपश्चर्याची सांगता म्हणून ते मावंद केलेले आहे. त्या मावंदामध्ये अनेक देवदेवता आलेले आहे. ऋषी मुनी सिद्ध यक्ष किन्नर गंधर्व आणि ह्या सगळ्या लोकांना ह्या दत्तगुरूंचा प्रसाद म्हणून तिथं जेवण दिलेलं आहे आणि मग ते सगळे लोक जेवले तृप्त झालेले आहे. त्यांना आशीर्वाद दिलेले आहे. दत्तगुरूंच्या सांगण्यावरून सगळे दैवत आपापल्या ठिकाणी गेलेले आहे. दत्तगुरूंनी यांना आज्ञा केली की रेवणनाथा आता तुम्ही जा आणि तीर्थयात्रा करीत राहा. वर देवनी सकळ विद्येची दाते झाले स्वस्थानासी रेवणसिद्ध तीर्थाटनासी आत्रे आतमध्ये पाठवला. तीर्थे हिंडता पारमैसी तो बीड ग्राम माणदेशी तेथे येऊन मुक्कामासी सहजसे ते राहिला. तीर्थयात्रा करण्यासाठी आता एकटेच निघाले आहेत रेवण सिद्धनाथ आणि ते विटा गाव जे आहे सांगली जिल्ह्यातलं तिथे गर्भगिरी पर्वताची रांग आहे.
त्या ठिकाणी ते एकदा गेले. तिथं जाऊन एका ब्राह्मणाच्या दारामध्ये राहून त्यांनी आवाज दिलेला आहे, ओम भवंतीं भिक्षां देही. त्याबरोबर ते ब्राह्मण जोडपं बाहेर आलेलं आहे आणि त्यांनी या कोणीतरी भला माणूस आपल्या दारामध्ये आला म्हणून त्यांचा मोठा सन्मान केला, आपल्या घरामध्ये घेऊन गेलेले आहे आणि त्यांना दुपारचं जेवू घातलेलं आहे. परी असोनी जठरी संतान शून्यपणे मिळत, सप्तपुत्र झाले त्याचे परी बाळपणे पंचत्वे देहासी. 7व्या दिवशी 10व्या दिवशी पंचत्व होय. आता हे जो ब्राह्मण होतं ते यांच्या ठिकाणी गेल्या 7 दिवसापूर्वीच एक लहान बाळ जन्माला आलेलं होतं आणि त्याच्यापूर्वीही त्यांना 7 बालकं झाले, 6 मुलं झालेले होते. पण ते 5-6 दिवस झाले तर ते मरून जायचे आणि हे जो मुलगा आहे हे मुलगा मात्र आता 10वा दिवस झाला आला आहे आणि ह्या 10 दिवसापर्यंत हे टिकलं. यांना वाटलं की आता काही काळजी नाही, हे आता जगेल, म्हणून त्यांनी मोठा आनंद उत्सव करायचा ठरवलेला आहे. आणि नेमके त्याच संधीमध्ये रेवणनाथ त्यांच्या दारामध्ये गेले. अशा प्रसंगी प्रत्यक्ष कोणीतरी योगी मुनी आपल्या दारात आलेले पाहिल्यावर त्यांना आनंद वाटलेला आहे आणि आपलं जे हे लौकिक जीवन हे सत्कारने लागलं की कोणीतरी महात्मा आपल्या दारात आज जेवणार आहे. म्हणून दुपारच्या वेळेला त्यांना जेव खाऊ घातलेलं आहे आणि त्यांची सेवा करीत बसले. संध्याकाळचा वेळ झाला आणि त्यांना सांगितलं की महाराज आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे, तुम्ही जाऊ नका, रात्रभर इथे राहा, सकाळी उठल्यानंतर आवरा सावरा आणि थोडंसे न्याहारी करून मग तुम्ही निघा. वाढते पात्र ठेवले धरणी तैसाच बाहेर येऊन नाथा निकट लगबगे. तैसा 16 लगबगे करून नाथ चरणी मस्तक ठेवून म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की. ऐसे असून मग दारिद्र्याचे मनोरथ डावलून जाता की मरत तरी हा तुम्ही नव्हे यथार्थ अनाथा सनथ करावे. माझी विनंती आहे, आजच्या रात्रभर तुम्ही तर राहा. आणि त्याप्रमाणे ते तिथं राहिलेले. राहिल्यानंतर हे ब्राह्मण होते, हे ब्राह्मण त्यांचे हातपाय दाबाची सेवा करू लागलेले. 5 संवाहन सेवा सांगितलेली की श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णू पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सक्षम आत्मनिवेदनम. जे भक्तीचे जे 9 प्रकार आहे त्याच्यामध्ये ईश्वराचे हातपाय दाबणं. मग प्रत्यक्ष ईश्वर आपले जे आई वडील साधू संत ऋषीमुनी असंच ते समजलेले रेवणनाथांना. आणि रेवणनाथांचे हातपाय दाबीत ते रात्रीच्या वेळेला जेवण झाल्यानंतर हातपाय दाबीत होते आणि नाथांना झोप लागलेली आहे. त्यावरी नाथ बोले त्याची आम्ही शुद्ध तू विप्र मिरवसी मग नमस्कार यात्मेची अर्थ नाही जाणी दे. हेरू म्हणे बोले वचन शुद्ध जातीचा ब्राह्मण माथन करेल नमन अन्न वर्ण चुकेल काही सत्यवा. अरे बाबा तू माझ्या काही पाया पडू नको. रेवणनाथ म्हणतात तू ब्राह्मण आहे, उच्च वर्णातला आहे. पण ते म्हणतात की ब्राह्मण ते हुशार होते, ते अनुभवी होते. ते म्हणतात की महाराज अहो ब्राह्मण श्रेष्ठ आहेच आहे, पण त्यातल्या त्यात त्यांनी योगी तपश्चर्या केलेली आहे ते त्यांच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. वैष्णव योगी श्रेष्ठ आहे, वैष्णव योगापेक्षा शिवयोगी श्रेष्ठ आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर तुम्ही आमच्यासाठी वंदेच आहात, म्हणून मी तुमचे हातपाय दाबतो. त्यांचा तो आग्रह आहे तो काही त्यांना मोडवेना. रेवण सिद्धनाथांचे हातपाय दाबीत असताना त्या ठिकाणी रेवणनाथांना अचानक झोप लागलेली. रात्री 12 वाजून गेले आणि त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये जे लहान बाळक होतं ते 10 दिवसाचं होतं. आणि एवढ्यामध्ये नेहमीप्रमाणे तो सटवीचा फेरा आला आणि त्या सटवीनं त्या बाळाला झडपलं. त्याचे प्राण कासावीस झालेले आहे आणि ते आता बाळ हातपाय खोडीत बसलेले. आणि हे पाहिल्यानंतर त्या ब्राह्मणीला मोठं वाईट वाटलेलं आहे. असं वाटलं होतं की हे तरी बाळ टिकेल, पण मात्र दुर्दैवाने हे सुद्धा आपल्या हातातून निष्ठून चाललेलं आहे. तिला रडू यायला लागलेलं आहे. ती मोठ्या मोठ्याने हाका मारते की अहो हे बघा हे बाळ कसं करू राहिलेलं आहे. मात्र हा ब्राह्मण विचार करतो की आता हे तर गेले 6 मुलं तर गेलेलेच आहे, हे बी 7वं आता हातपाय खोडतं, एखाद्या वेळेला हे पण जाईल. पण मात्र आपण या गुरुजींच्या सेवेमध्ये जर खंड केला तर यांची पण सेवा आपल्याकडून अंतरत. म्हणून तो तिला हाताने फक्त खुणावून सांगतो की तुम्ही काही काळजी करू नका आणि मला काय सेवेत खंड पाडू नका, मी काही याच्यातून उठणार नाही. तो सूर्य गेला असतासी मग उठून बसला तापसी. पुन्हा वंदुनी नाथ चरणासी उपहार करावा म्हणतसे. तो नाथ म्हणे भोजन झाले आहे नाही चिमन मग आपला नित्य नेम सारून पुन्हा सैनी पोहडला. सरस्वती ब्राह्मण निकट बैसून नाथा ते चुरीत असे चरण तो मध्यरात्री झाले पूर्ण. पुन्हा विपर्यास वर्तला. त्या ठिकाणी सटवीनं झडपलेलं होतं, ते बाळ हातपाय खोडीत होतं. आणि त्याच वेळेला काय झालेलं आहे की त्याचा तो शेवटचा वेळ आला. प्रत्यक्ष यमदूतां आलेले आहेत
आणि त्या बाळाचे प्राण ते घेऊन गेलेले. मग त्या ब्राह्मणाला इतका शोक झाला, प्रत्यक्ष नवरा असून तोही आपल्या जवळ येत नाही आणि ते बाळ आपल्या समोर चाललेलं हे पाहून तिला रडून अनावर झालेले अश्रू हुंदके देऊन रडायला लागलेली. आणि एवढ्या संधीमध्ये ह्या रेवणनाथांना जाग आलेली. ऐकतात तर ती ब्राह्मणी रडून राहिलेली आहे. म्हणून त्यांनी चौकशी केली, ब्राह्मणाला विचारलं की काय आहे. त्यावेळेला ते सांगतात की महाराज, अहो आमचे गेले 6 बालकं असे गेलेले आहेत. आता हे 7वं 10 दिवसपर्यंत जगलं म्हणून आम्हाला वाटलं की हे जगेल, पण मात्र तेही आता हातपाय खोडत आहे. असं म्हटल्यानंतर त्या रेवण सिद्धनाथांना मोठं खेद पण वाटलेलं आहे की आपण असून ह्या घरामध्ये एक हे बाळकं मरून जात आहे, आपल्यावरती तो केवढा मोठा दोष येईल. म्हणून ते तिथे गेलेले आहे. आणि ब्राह्मणाने जाऊन त्या पाहिलं आणि त्यावेळेला पर्यंत ते बालक मृत झालेलं आहे. आणि ही मृत झालं ते बालक असं ज्या वेळेला रेवणनाथांना सांगितलं तर रेवणनाथांना फार वाईट वाटलेलं आहे. मागे आचरलो काही पाप ते भोगिता आमप, आता हे मोडता स्वामी ती झोप सुलभ पुढे दिसेना. ऐसे बोलून म्हणे ऐसे बोलून कांते ते नाथा ते चरण तुरिते, तो सविता सुताची जेवून दूत बाळपाशी आकर्षिला. त्यावेळेस ती वेळोवेळी मी तुम्हाला सांगत होते का तुम्ही इथं जवळ या लवकर, पण तुम्ही काही आले नाही. ते म्हणतं की अरे काय करू, मला सगळं कळतं आहे, पण मात्र हा आपला देहभोग आहे. ज्या अर्थी हे बाळ पूर्ण वय पूर्ण न होता अचानक मध्येच मरून जातात, ते त्या अर्थी ह्या बाळाची काही चूक नाही. आपल्याच हातून पूर्वजन्मी काहीतरी पाप घडलेले आहेत, त्या पापभोगात त्याचा पापभोग म्हणून आपलं ही अशी वेळ आलेली आहे. आणि मग असं जर आहे मग हातामध्ये आलेले गुरूंचे पाय पण हातातून सुटून जातील म्हणून मी काय आलेलो नाही. रेवण सिद्धनाथांनी ते सगळं पाहिलं. त्यांना मोठं वाईट वाटलेलं की एवढा मोठा श्रद्धावान हा ब्राह्मण आहे आणि यांची पत्नी पण एवढं सहन करून राहिलेली आहे. आणि मग अशा ठिकाणी ही आपण असताना ही गोष्ट झाली, ही काही चांगली नाही. आपण चमत्काराचा अवतार आहोत. मग त्यांनी त्या ठिकाणी त्या ब्राह्मणांना सावध केलेलं आहे. आणि हे बाळ कसं गेलं काय वगैरे ही सगळी गोष्ट जाणून घेतली. अजून किती बाळं आहेत तुम्हाला असं विचारते. म्हणतात की महाराज आहे नाही, आता काहीच नाही आहे. 6 बाळकं होते, पण 5-6 दिवसाचे झाले का ते गेलेले आहे. असे 1 नाही 2 नाही 6 वेळेला झालं, 6ही बालकं गेले. आणि हे 7वं थोडं जगन असं वाटलं होतं, तेही आज 10व्या दिवशी मृत झालेलं आहे. नाथे ऐकुनी मंद रुदन विप्रास म्हणे रडते कोण, येरू म्हणे बाळकाचा प्राण कासा विष होतसे. म्हणे मी या स्थळी असता कैसा डाव साधेला कृतांता, तरी तो कृतांत पाहिना आता पाहून ऐसा करीन मी. ऐसे दुर्घट शब्द वदने ब्राह्मणाची म्हणे बाळाण, तव ते शरीर उचलून नाथा लागे अर्पितस. मी स्वतः इथे असताना या यमदूतांनी कसा डाव साधला, यमाला असा अधिकार कोणी दिला. आणि या ठिकाणी मी असताना असं व्हायला नको होतं, तरी मी यमपुरामध्ये जाईन, त्या यमाजवळून ते मूळ मागून आणीन. आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना मी शासन करीन, पण तुमचे बाळकं मात्र काही आणल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणून ते ब्राह्मणाच्या पुढं ते उभे राहिलेले आहेत. आणि त्यांनी ते बालक हा पाहिलेलं आहे. त्या बालकाला त्यांनी सांगितलं की याचं 3 दिवसापर्यंत तुम्ही रक्षण करा. 3 दिवसापर्यंत मी वरती जाऊन स्वतः यमपुरी नगरामध्ये जातो, त्या ठिकाणी त्या यमाचा समाचार घेतो आणि त्यांच्याकडून ह्या बालकाचा प्राण पण घेऊन येतो. आणि गेलेले जे पहिले 6 बालक आहे ते सुद्धा मी घेऊन येतो. परी असो होणार ते झाले आपले सेवेस चित्त रंगले, ते पुण्यावशी ह्याची दिले वारंवार लाधोगी. ऐशी बोलता विप्रवाणी अंतर्दाणीतले प्रांजळपणी, मग सरस्वती प्रिया पातारुणी बोलता झाला महाराजा दरवनाथान. विचार करतात की हा ब्राह्मण किती सहनशील आहे. यांनी स्वतःचे बालक मृत झालेले असताना सुद्धा आपल्या सेवेमध्ये खंड पडू दिलेला नाही. धैर्यबळ ओळखलं त्यांनी त्यांचं आणि त्यांच्यावरती कृपा करायचं ठरवलेलं आहे. त्यांनी सांगितलं की हे जे मृत बालक आहे हे असंच 3 दिवसापर्यंत रक्षण करा. महाराज हे कसं राहील 3 दिवस. मग त्यांना त्या सगळ्या विद्या येत होत्या दत्तगुरूंच्या कृपेने. त्यांनी त्याच्यावरती काही जडीबुटी लावल्या, त्याचा कोठा वगैरे साफ करून घेतला आणि सांगितलं की ह्या बाळाला किडामुंगीसुद्धा लागणार नाही. 3 दिवसापर्यंत सुद्धा याचं दफन किंवा अग्निदाह काही करू नका. मी 3 दिवसानंतर येईन आणि त्यावेळेला याचे प्राणसुद्धा परत आणीन आणि गेलेले जे 6 बालकं आहे ते सुद्धा इथं घेऊन येईन. देवी आदिनामाश्र सव्य मिळवून योगपात्र व्यानाश्र मुखी स्तोत्र जल्पनगिरी वेधला. सहज चालेला यमपुरी संचार करी यक्ष धवळारी, तो धर्मराज पाहून नेत्री आसनावून उठला असे. आता त्यांनी व्यानाश्र मंत्राचे जप केले
यमपुरीचं नाव घेतलं. यमपूर नगरामध्ये ते गेलेले आहे आणि सरळ जाऊन त्या यमाच्या दरबार भरलेला होता. त्या दारात जाऊन उभे राहिलेले. आपल्या दरबारामध्ये कुणीतरी अनोळखी तोही मनुष्य प्राणी आलेला आहे हे पाहिल्यानंतर ह्या यमाने मनात विचार केला की असं आगठीत झालं कसं. माणूस आतापर्यंत कधी आपल्या दरबारात आलेला नाही. पूर्वी एक नचिकेता येऊन गेला फक्त, त्याच्यानंतर पुन्हा असं इतिहास नाही. आणि हा एक माणूस सरळ आपल्या दरबारामध्ये, तोही आपल्या सिंहासनापर्यंत येऊन राहिलेला आहे. त्या अर्थी हा काही सामान्य नसणार आहे. तेव्हा आपण काय आहे हे एकदा व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. म्हणून स्वतः यमधर्म उठले, सिंहासनावरून खाली आले आणि त्यांना वंदन केलेलं आहे. महाराज तुम्ही कोण, कुठले, आणि त्यांना आपल्या स्वतःच्या आसनावरती नेऊन बसवलं. षोडशोपचाराने त्यांची पूजा केली आणि हात जोडून उभे राहिलेले की महाराज काय सेवा आहे. असं म्हटल्यानंतर या रेवणनाथांनी आपली ओळख दिली की जे नवनारायणांच्यापैकी 8वे नारायण चमत्नारायण, 7वे नारायण, त्या चमत्नारायणात अवतार रेवणनाथ आहे. नीतीचा असताना त्या ब्राह्मणाच्या घरून तुम्ही त्या बालकाला घेऊन आले, त्याचे प्राण आणले, म्हणून मी त्यांचा कैवार घेऊन इथे आलेलो आहे. तेव्हा बऱ्या बोलाने तुम्ही त्या बालकाचे प्राण माझ्याकडे परत द्या. एवढंच नाही तर बाकीचे जे 6 बालकं तुम्ही घेतलेले आहे ते सुद्धा परत द्या. आणि ते जर देणार नसाल तर मी इथून जाणार नाही. यमधर्माला मोठी चिंता पडलेली आहे, काळजी पडलेली की अरे बापरे हे तर फारच आक्रत झालेलं आहे. पण मात्र याच्यातून कसा मार्ग काढावा, आपल्याला यांना काय पाहिजे हे कळालं. पण मात्र ते आपण द्यायचं कसं काय, आपल्याला महादेवाची आज्ञा नाही. मग त्यांनी असा विचार केला, बदलून घेतला विचार आपला की यांना असं एकदम नाही पण म्हणायचं नाही. आणि त्याचप्रमाणे यांच्याशी तर विरोध तर अजिबातच नको. याच्या अगोदर त्या नाथांचा प्रताप त्यांच्या कानावरती आला होता. गोरक्ष मुनींनी वीरभद्राला सुद्धा मारलं होतं. मच्छिंद्रनाथांनी हनुमंताच्या डोक्यावर पर्वत दिला होता. त्याचप्रमाणे अष्टभैरव, चामुंडा यांची पण वाईट अवस्था केलेली होती. हे नाथ जे आहेत हे पण ईश्वराचे भक्त आहे, हे आपल्या देवाचेच गटाचे. पण महादेव शंकर पार्वती सुद्धा यांना मानतात, त्यांच्यावरती माया प्रेम करतात. तेव्हा आपण जर यांना विरोध केला तर हे वेगळंच काहीतरी होऊन जाईल. मग त्यांनी त्यांचा विचार असा ठरवला की आपण असं करू, गोड बोलू यांच्याशी आणि गोड बोलून यांची रवानगी कैलासाला करू आणि कैलासावरती तिकडे जावा आणि त्यांनी तिकडे काही कवायना आपण मात्र आज सुटून जाऊ, असा त्यांनी मोठा विचार केलेला आहे. बैसोनी आपले कनकासनी षोडशोपचारे पूजिला मुनी, सहज कर पोटे धम्रवाणी धर्मराज आराधिला. म्हणे महाराजा योग दक्ष किमर्थ कामी योजले लक्ष, तरी तो बोधून सुडाळ पक्ष मध्ये तुष्टी अक्षात तुष्टली. तरी जे घडू नये धडले परी आता मावते ध्येय जे वैले, आणि सत्पुत्र त्याचे कोटी ठेवले ते आता आणूनी. मग मात्र त्या ठिकाणी अशी गोष्ट झालेली आहे की यमधर्माने त्यांना जशी गोड बोलण्याचं धोरण धरलं. त्यांना जाऊन उभे राहिलेले, हात जोडलेले आहे, त्यांचे हातपाय दाबू लागलेले आहे. म्हणतात की महाराज रेवणनाथा तुमची ओळख आम्हाला पटली, पण मात्र एक आहे की ही जी काही तुम्ही ज्या कामासाठी आले ते काम इथे यमपुरामध्ये नाही. ते जे बालकाचे जे प्राण आहे ते महादेवाच्या हातात आहे. तुम्ही जे म्हणता ते पूर्वीचे जे 6 बालकं तेही त्यांच्याच ताब्यात आहे. तेव्हा आता तुम्ही आले, बरं झालं, आमचं भाग्य थोर म्हणून तुमची गाठ पडली. पण मात्र तुम्हाला इथं काहीच आम्ही देऊ शकत नाही, याच्याबद्दल आम्हाला दिलगिरी वाटते. आणि तुम्ही आता असं करा, तुम्ही कैलासामध्ये जा, कैलासामध्ये महादेव शंकरांची गाठ घ्या आणि ते तुमचे जे ह्या बालकाचे प्राण ते तुम्हाला परत देतील. त्याचप्रमाणे जे उरलेले जे 6 बालकं आहे पूर्वीचे तेही तुम्हाला परत देतील. आपल्या सर्वस्वी निमित्ताकडून अधिकारी करावा उमारमण, हा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापो. ऐसा विचार करून मानसी बोलता झाला जोग्याशी, म्हणे महाराजा मम बोलासी चित्त द्यावे यथार्थ. हे महाराजा हरिहर आणि तिचा तो नाभी कुमर, हे मुख्य त्यांचा कारभार सगळं करणे हे त्यांचे. ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न करावी, विष्णू भगवंतांनी त्याचं पालन पोषण करावं आणि महादेव शंकरांनी त्यांचा संहार करावा, ही सृष्टीची रीती आहे. आणि सृष्टी व्यापार वर्जित गोष्टी दुसरं कोणी करू शकत नाही. तेव्हा तुम्ही आता एकच करता येईल तुम्हाला, आणि तो मार्ग मी तुम्हाला सांगतो तो असा की कैलासामध्ये तुम्ही जा. यांनी मनात विचार केला, हे कैलासाला गेले का कैलासाला महादेवांचं यांचं काहीतरी होईल आणि आपणही त्याच्यात दुसऱ्यातून सुटून जाऊ. पुढं काही का होईना, अनुकूल होईल नाही तर प्रतिकूल होईल, पण मात्र आज आपण त्या संकटातून सुटू. मग तो यक्षपती तमोगुण विहारी, आम्ही त्याची करतो चाकरी. तारणे मारणे आमच्या करी काही एक नसेनी.
तरी आता प्रतापराशी गमन करावे कैलासासी, आराधोनी स्वचित्तासी सप्तपुत्र न्यावेजी. आणि कोण सांगतो उत्तर तेथेच आहेत सप्तकुमार, तरी जाऊन आपला बुद्धी संचार कार्य आपले करणे की. एवढंच नाही महाराज, ह्या भारताचे प्राण तर त्यांच्याकडे आहेत, तर पूर्वीचे जे 6 बालक तेही महादेव शंकरांच्या ताब्यामध्ये आहेत असं म्हणून त्यांनी गोड बोलून तिथून त्यांची रवानगी केलेली आहे. रेवणनाथ उठले, हरकत नाही, महादेव शंकर कोण आहेत माझ्या पुढे, सामान्यच मी ठरवीन त्यांना, कारण की ते श्रेष्ठ जरी असले तरी पण ह्या बालकाच्या प्रती ब्राह्मणाच्या प्रती ते अपराधी मला वाटतात. कारण की एका अनाथ ब्राह्मणाचे त्यांनी ती मुलं घेऊन गेलेले आहेत, त्यांचे प्राण घेऊन गेलेले आहेत. मी तिथं जाईन कैलासाला, महादेव शंकरांना भेटल, त्यांच्याकडून त्या बालकांची मागणी करीन आणि जर त्यांनी दिली नाही तर मी त्यांच्याशी सुद्धा लढाई करीन असं त्यांनी मनामध्ये ठरवलं आणि कैलासाकडे ते निघालेले आहे. ऐसे असुनी महाराज का कोपा नळी योजिता मज, स्वजवळते जी अर्कराज तमळधवराडी नांदता. तुम्ही सर्वांचे ज्ञान दिपटे, कुपी तळपडता अज्ञान वाटे, हे योग्य नवी वाटे हळवटे, धोबडपंथी मिळना का. तेव्हा महाराज हा यम धर्म सांगतो त्यांना की तुम्ही मला कमून कोपानळी योजता, तुमच्या कोपापुढं मी सामान्य आहे आणि माझ्यावरती काय राग धरू नका. मी त्या रागाचा काही धणी नाही. जे पुत्र जे आहे तुमचे ते तिकडं आहे आणि तुम्ही जर तिथं गेले तर तुम्हाला ते नक्की मिळतील. तो धोपट मार्ग आहे, तो तुम्ही सोडू नका. तुम्ही तिथं जा आणि त्यांच्याकडून ते बालक परत घ्या. ऐसे बोलता धर्मराज मान तुकावे तेज पुंज, म्हणे हे पंचाननाचे काज हे सत्यार्थ बोलशी तू. तरी आता कैलासी जाईन कैसा आहे पंचानन, तो सत्वर दृष्टी पाहिन अमित्र त्या सुद्धा. तेव्हा मी त्या ठिकाणी जाईन आणि महादेव शंकरांकडे त्यांची मागणी करीन आणि त्या मुलांना घेऊन येईन. या यमधर्माचं मोठं मानसिक दडपण कमी झालेलं आहे. त्यांना असं वाटलं की जाऊ द्या, पुढं काही होऊ द्या, आज मात्र मी या संकटातून सुटलेलो आहे असं म्हणून त्यांनी त्यांची योग्य प्रकारे मान सन्मान केला. वस्त्र जे काही शक्य असेल ते देऊन आणि त्यांना गोड बोलून तिथून कैलासाच्या मार्गाला काढून दिलेलं आहे. आता रेवणनाथ हे यमधर्माकडे जातील. त्या ठिकाणी गेल्यानंतर काय विषय होईल तो पुढच्या अध्यायामध्ये येईल. ऐसे बोलून योग धरणी उठता झाला, मग तेथून व्यानाश्रमुखी सवनी कैलासा ते पातला. आता येथे कथा सार होईल तितके धोंडी कोमर, मूळ काव्य ग्रंथा पर नरहरी कृपे वर्णिल. स्वस्ती शिवकी कथा सार समत गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परशुत भावी चित्र 35 गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्कंड भरवाय नमः, श्री गुरु ब्रह्मा. जय जयाजी भक्त तारका मम पूर्वजा ज्ञानार्का नरहरी नामे पुण्य श्लोका. पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्यायी कथन रेवणनाथाचे त्रिनंदन. भरत चित्ते प्रसन्न होऊन सनाथ चित्ते केला तरी प्रताप परिसरसी विप्राता. अभिप्राय हेत चित्ती धरून कैलासा तर रेवणनाथ गेलासे. तरी पुढे आता श्रुती परिसाव्या वाहना ग्रंथार्थी. रेवणनाथ कैलासा प्रति कैलासद्वारे प्रगटला. दिसे जायचा भास्कर की उदय पावला रोहिणीवर, की सहस्र चपलांचा एक भार अंगकांती मिरदसे विठ्ठल. चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. योग तुझा घडावा, हे कारणी देह माझा पडावा. नको गुणवंता अनंता, नायका मागणे हेची आता. ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निजरूप तुझे. मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी, ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय रघुवीर समर्थ. हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज
महाराज की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सब संतन की जय। शिवचंद्र मौली फणींद्र माथा भ्रुकुटी दळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी शंभो मनकोणतारी। शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्र तपेती नको काळाचे भय मानसी धरू नको दुष्टासी शंकू नको ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको नमः पार्वती पते हर महादेव। निरंजन आदेश